आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ती मणीला दिलत राहिला, आता त्याची बायको आली ती पण राहते तिकडे, उद्या पोरं होतील ती पण हक्क सांगतील, मग काय करणार तुम्ही? त्या मणीला रस्त्यावरनं उचलून आणून इतकं मोठं केलं तुम्ही, एवढे उपकार केलेत त्याच्यावर. आता त्याचा फुललेला संसार पण आपल्या आउट हाऊस मध्ये बघायचा आहे तुम्हाला का? त्याची पोरं अंगा खांद्यावर खेळवायची आहेत. स्वानंदी प्रेग्नंट आहेच अशी, पण मग आता काही महिन्यात येईल मूल, मग घ्या आणि आजोबा आजोबा म्हणून खेळवा. काय अवधसा सुचेल ना तुम्हाला, तुमचं तुम्हालाच ठाऊक. तोंडाला येईल ते बोलताय तुम्ही, विचार नका. आणि हे अगदी तुमच्या बिंडोकपणाला साजेस आहे. मी बिंडोक नाहीये ना, म्हणून तुम्ही हे जे सगळं बोलताय ना ते सिरियसली न घेता हसण्यावर नेत असतो मी. काय बोलता ना? अरे वा, मी बिंडोक? 101% बिंडोक आहात तुम्ही. लोक असताना तर थोडा विचार केला असता, आणि विचार करून आता जे काही जोशपूर्ण बोललात ना ते बोलला नसतात तुम्ही. अहो शालिनी, आत्ता कुठे मणी आणि स्वानंदीचं लग्न झालंय, आणि तुमचे दिवटे चिरंजीव सुजितराव लग्नामधनं पळून गेलेत. यामुळे मीडियाचा माझ्यावरचं लक्ष जे आहे ना, फोकस, ते हटलेलं नाहीये तर ते वाढलंय. आणि अशामध्ये जर आपण त्या दोघांचा स्वीकार नाही केला तर त्याचे काय परिणाम होतील ना हे समजण्या इतकी पोच तुमच्यात नाहीये, म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय. हे बघा शालिनी, राजकारणामध्ये आपण जर एखादी घोषणा केली ना तर लोक खुश होतात, आपल्याकडनं त्यांच्या अपेक्षा वाढतात. आपण जर ती घोषणा पूर्ण करू शकलो नाही तर ती घोषणा आपल्या मुळावर घाव घालते. पण आपण जर घोषणा केल्याचा आव आणला, लोकांना तसं आपण दाखवलं ना, तर लोक आपल्या पाठीशी उभे राहतात, कारण आपण त्यांचा विश्वास संपादन केलेला असतो. आणि शालिनी, मी जे आता तुम्हाला सांगतोय ना ते नीट लक्षात घ्या. राजकारण अत्यंत हुशारीनं, चलाखीनं करोडो लोकांचा विश्वास संपादन करून पिढ्यानपिढ्या चालवलेला हा एक व्यवसाय आहे. मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय हे मला कळत नाही. हे म्हणजे ना, गाढवा पुढे वाचली गीता अशी गत झाली. तुमचं राजकारण, समाजकारण ह्या घराबाहेर. मला ती मुलगी ह्या घरात सून म्हणून चालणार नाही. तुम्हाला कोणी सांगितलं की स्वानंदीला तुम्ही सून म्हणून वागवा? अहो शालिनी, आम्ही नेते आहोत, खासदार आहोत. आमची सत्ता जी आहे ना ती घराच्या बाहेर आहे. ह्या घरामध्ये तुमचं राज्य आहे, तुमची सत्ता आहे, तुमचे नियम चालतात. मणी दिवसभर कामाच्या निमित्तानं माझ्याबरोबर बाहेर असतो. इथे स्वानंदी तुमच्या तावडीत असेल. अहो, जिथे खासदार सरपोतदारांचं तुमच्या समोर काही चालत नाही, तिथे ती बिचारी स्वानंदी काय करणार आहे? ह्या घरामध्ये तुमचं राज्य आहे आणि स्वानंदी तुमच्या राज्यात आहे. मी आणखीन काय सांगू? वा, पक्के मुरलेले राजकारणी आहात. कोणाला नाराज नाही करायचं, शेवटी स्वतःला हवं तेच करायचं.